नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी उपवासाची इडली ही रेसिपी दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी 2.5 वाट्या बगर घेतलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, आता या ठिकाणी 2.5 वाट्या बगर घेऊया आपण आणि त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा टाकून घेणार आहे. तर त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा आपण टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाणा टाकल्यानंतर मूठभर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे. त्यामध्ये मूठभर शेंगदाण्याने त्याची टेस्ट अजून वाढते इडलीची. तर बघा, आता आपण यामध्ये मूठभर शेंगदाणा टाकू आणि स्वच्छ धुवून घेऊया. हे सर्व साहित्य आपण धुवून घ्यायचं आणि 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आणि स्वच्छ धुवून ते 4 तास भिजायला ठेवूया. तर बघा, आता आपण त्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून आता 4 तास हे बाजूला ठेवून देऊया. तर बघा, आता मैत्रिणींना आता हे आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवलेलं आहे. आणि आता मी हे 4 तास झालेलं आहे. मी अगोदरच ते भिजवून ठेवलेलं होतं. आता आपण हे बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता हे आपण जे भिजवलेलं साबुदाणा बगर आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व टाकून आपण हे मिक्सरला लावून बॅटर तयार केलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं बॅटर तयार झालं. आता एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता हे आपण हलवून घेणार आहोत व्यवस्थित. आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे. सोडा टाकल्यानंतर पटकन आपल्याला ते हलवून मी गॅसवर आता इडलीचा कुकर पाणी ठेवून गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण इडलीच्या भांड्याला आता आपण थोडंसं शेंगदाणा तेल लावून घेऊया. आणि आता शेंगदाणा तेल लावल्यानंतर ते बॅटर आपण त्यामध्ये टाकायचं आणि पटकन आपण हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता हे सर्व मी एका व्यक्तीसाठी करत आहे, त्याच्यामुळे ही क्वांटिटी कमी केलेली आहे. तर बघा, आता हे गॅसवर मी इडलीचं भांडं गरम करायला ठेवलेलं होतं. आता इडली आपली 10-15 मिनटं ते ठेवायचं आहे. 15 मिनटांनी आपली इडली तयार होते. तर बघा मैत्रिणींनो, 15 मिनटामध्ये आपली इडली रेडी झालेली आहे. मी आता ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे शेंगदाणा चटणीबरोबर. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.